सध्या मी रोहा तालुक्यातील धानकाणे या गावामध्ये आहे। आपण माझ्या मागे पाहू शकताय 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं या ठिकाणी अतोनात नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांनी या ठिकाणी जे पेरणी केलं होतं तो पूर्णपणे जो भाताची रोपं जी आहेत छोटी छोटी ती अक्षरशः या पावसाच्या पाण्याने जे आहेत पुराच्या पाण्याने जे आहेत ते वाहून गेल्याचं चित्र सध्या आपल्याला धानकाणे या गावामध्ये दिसतंय। आपण दृश्यांमध्ये पाहतो या ठिकाणी पेरणी केली होती शेतकऱ्यांनी, मात्र त्या पेरणीचा अंशही या ठिकाणी शिल्लक राहिलेला नाहीये। अचानक आलेल्या मुसळधार 2 दिवसीय पावसामुळे रायगडमध्ये दाणादाण उडालेली आहे आणि त्याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे। आपण दृश्यांमध्ये पाहतो धानकाण्यातील ही परिस्थिती। आपल्यासोबत इथले स्थानिक शेतकरी आहेत। काय नाव तुमचं? यशवंत गणपत जाधव। जाधवजी, नेमकं काय सांगाल, कशा पद्धतीमध्ये या पावसामुळे नुकसान झालेलं आहे आपलं? 2 दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे जे पेरलेलं ते सगळं वाहून गेलं मुसळधार पावसामुळे। एवढी आमची नुकसानी झाली का आता काय करावं आणि काय नाही तेच समजत नाही का आम्हाला। एवढी आमची परिस्थिती वेगळी झाली या पावसामुळे। तुमचा उदरनिर्वाह या शेतीवरच अवलंबून आहे की तुम्ही अजूनही काय करता? ना, शेतीवरच सगळ्या गोष्टी आमच्या असल्यामुळे शेतीचा व्यवसाय आमचा, बाकी असं काय ना आमच्यासाठी रोजगार। शेतीतूनच सगळं निवारा होतोय आमचा। या अचानक आलेल्या पावसामुळे आपली शेती वाहून गेली, त्यानंतर मग शासनाकडून काही पंचनामे झालेले आहेत का किंवा शासन दरबारी आपली काय मागणी आहे? शासनाद्वारे अजून काही पंचनामा वगैरे काही झालेले नाहीत। शासनाने नुकसान भरपाई व्यवस्थित पद्धतीत आम्हाला द्यावा ही आमची शेतकऱ्याची मागणी आहे शासनाकडे। आपण एकंदरीत जर पाहिलं तर 2 दिवस मुसळधार पाऊस झाला, त्याच्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं होतं आणि त्याच पावसाचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका जो आहे तो रायगड जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना देखील बसलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह राज वैष्णव पॉइंट, टीव्ही 9 मराठी, रायगड रोहा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।